मुस्लिम तरुणाने ओळख लपवून 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना इंदोर इथे घडलीय। तर प्रकरण असंय, 2023 मध्ये इरफानने हॅपी पंजाबी असं नाव सांगून स्वतःची ओळख करून दिली। नोकरीचे आमिष दाखवून तिला एका हॉटेलवर बोलवलं आणि कोल्ड्रिंक मध्ये नशेच्या गोळ्या टाकून बेशुद्ध केलं। जाग आली तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते। याचा विरोध केल्यानंतर इरफान म्हणाला, तुझे अश्लील फोटो व्हिडिओ तयार केले आहेत, अशा प्रकारे तिला ब्लॅकमेल करू लागला। पीडितेने सांगितल्याप्रमाणे 2024 मध्ये हॅपी मला कुठेतरी घेऊन जात होता, तेव्हा एका ऑटो चालकाशी वाद झाला होता। तेव्हा तिला त्याची खरी ओळख इरफान असल्याचे समजले। विरोध केल्यावर तो तिला म्हणाला की मी मुस्लिम आहे, तुलाही मुसलमान व्हावं लागेल। 2025 पर्यंत त्याने अनेकदा तिच्यावर बलात्कार केला। यामुळे ती गर्भवती झाली। नंतर गर्भपात करण्यास भाग पाडलं। त्यापुढे कलमा पठण करण्यास नकार दिल्यावर त्याने तिला राक्षसाप्रमाणे मारहाण केल्याचे पीडितेने सांगितले आहे। पीडितेने या अत्याचारातून बाहेर पडण्याचे धाडस दाखवले आणि पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी इरफानला अटक केली। इरफानने हॅपी पंजाबीचा मुखवटा घालून एका महिलेची केवळ फसवणूकच नाही केली, तर तिला शारीरिक आणि मानसिक नरक यातना दिल्या। कायद्याच्या कचाट्यातून त्याची सुटका होऊ नये हीच अपेक्षा आता सर्व करतायत। या डिजिटल युगात सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर किती सतर्क असावं हे या घटनेतून दिसून येतं। तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जबरी खबरीला सबस्क्राईब करा।